आमच्या GTB नगरचं स्टेशन आहे, बहुतेक बहादूर नगर. त्याच्यामधलं तुम्हाला मी काही गोष्टी सांगतो. काही गोष्टी अशा आहेत की मला माहिती नाही पडणार की जाण्या येण्यासाठी काय प्रॉब्लेम आहे. आता मी GTB नगरच्या वडाळा साईडच्या शिडीवरून चढतो आहे आता मी. आणि त्याच शिडीवरच्या लेफ्ट साईडच्या रस्त्यातून मला गुरुतेग बहादूर नगरला म्हणजे पंजाबी कॅम्पमध्ये मला जायचं आहे. त्या रस्त्याची परिस्थिती तुम्हाला दाखवतो. आता उतरतो मी 2 मिनटामध्ये. बघा, ह्या रस्त्यामध्ये एवढी पब्लिक असते. या रस्त्यामध्ये ना स्ट्रीट लाईट ना लाईट कुठली वस्तू ज्या पण लाईट आहे एकदम बाहेर आहे. ते पहिली लाईट आहे ती बाहेर आहे. बाकीची लाईट तुम्हाला दाखवतो. एवढीच लाईट आहे इथं, बाकी सगळं अंधकार आहे. इथून लेडीज जातात, सगळ्याच्या माय बहिणी जातात, आई वडील जातात, भाऊ बहीण जातात. तिच्यातून तुम्हाला दाखवतो. पुरा अंधकार आहे. यांच्या स्ट्रीट लाईट बघा झाडामध्ये लपलेत टोटली, हे दिसतच नाहीत. ते पण रस्त्यापासून कंपाऊंड बसून 3-4 फूट लांब आतमध्ये. बाहेर गेलं काही लाईट नाही. बाकीचे काही माणसं इथे इकडे तिकडे बसतात. कधी कधी गरजू लोक असतात, कुणी सुद्धा लक्ष देत नाही. ही लाईट आहे एवढी चालू आहे. बाकी पूर्ण अंधकार आहे पुढे, पाहू शकता. टोटली अंधार आहे. पूर्णपणे इथून ते पंजाब कॅम्पच्या कॉर्नरपर्यंत पूर्णपणे अंधकार आहे. काही दिसत नाही. आपली चांगली माणसं जर आपण चालू शकतो, म्हाताऱ्या माणसं असतील, आई बहिणी असतील, मुली असतील, स्त्री असतील, यांचं काय हालत असेल. कुणी लक्ष देत नाही. हे कंपाऊंड आहे सेंट्रल रेल्वे कॉलनीचं, बघू शकता. त्याच्या बाहेर सुद्धा लाईट नाही. हे अशा गाड्या लागलेत. गाड्यावरती कधी कधी बसलेले असतात गरजू लोक, काही मुलं, छपरी लोक. कुणी लक्ष देत नाही. इथं पटरी बाजूला एकदम झाडामध्ये सगळ्या स्ट्रीट लाईट आहेत. आता इथं स्ट्रीट लाईट तुम्हाला सांगतो मिनिमम 10 फुटावरती, म्हणजे मी चालतोय त्यापासून ते 10 फुटावरती, मिनिमम 10 फुटावरती, जास्त असू शकतो 10 फुटावर. ते पण त्यांनी त्या बिल्डिंगच्याकडे वळवली. जाऊ शकतो आमची माझ्यासारख्याचं असं आलं ते मागूनचं काय असू. थँक्यू व्हेरी मच. मला एवढं सांगायचं कसं होतं आहे सगळं.